सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाच्या सांगली शाखेतर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे। भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, नितीन शिंदे, दिनकर पाटील, स्वाती शिंदे यांच्या उपस्थितीत माजी नगरसेविका माधुरी कलगुटगी आणि युवा नेते आशुतोष कलगुटगी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। वडार समाज संघाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की वडार समाजाची जातीचे दाखले आणि जात पडताळणी प्रमाणपत्राच्या मागणीबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन मिळाले। सांगली विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास सुधीरदादांनी केला आहे। वडार समाजाच्या मागण्या आणि प्रश्न याचा पाठपुरावा सुद्धा आमदार गाडगीळ करतील याची आम्हाला खात्री असल्याने आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करत आहोत। विनोद तावडे यांनी या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले। पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष विनायक कलगुटगी, युवा आघाडीचे अध्यक्ष राहुल सावंत, शहर जिल्हाध्यक्ष सुरेश कलगुटी, शहर जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम अलकुटे, उमेश वडार, बांधकाम विभाग अध्यक्ष शेखर कलगुटगी, शहर अध्यक्ष दीपक वडार, कार्याध्यक्ष गणेश साळुंके, सचिव राकेश कलगुटगी, संदीप धोत्रे, शहर उपाध्यक्ष संदीप वडार, संतोष पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते।